हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर व्लॉग. आज आम्ही चाललो आहे शिर्डीला नाशिकवरून, तेही न्यू वंदे भारत ट्रेनमध्ये. मी आज तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. आणि हा बघा, आज सकाळी सकाळी रडायला लागला आहे. आम्हाला निघायचं आहे. आमची ट्रेन आहे सकाळी सकाळी 9ला नाशिक रेल्वे स्टेशनवरून. आम्ही ते ऑटोमध्ये चाललो आहे बसून. आता रेल्वे स्टेशनकडे निघतो आहे. ही वंदे भारत ट्रेन 11:30 मॉर्निंगला आपण शिर्डीला पोचून जातो. सो तिथे ॲक्च्युली जाऊन आम्हाला कशी आरती भेटली, किती वेटिंग होती, ते मी तुम्हाला सगळं शेअर करेन. इथे आम्ही आमच्या आजीसोबत मस्ती करतो आहे. आमची मामी पण आमच्यासोबत येते. सो रेल्वे स्टेशनला पोचलो आम्ही 15 मिनिट्स आधीच. ट्रेन अजून यायची होती. 10 मिनिट्स ट्रेन डिले होती. अँड पिल्लूसाठी एक सरप्राईज होतं, कारण की त्याच्या मामा आणि मोठा आधी दादा पण मुंबईवरून येत होता. सो त्याला असं सरप्राईज दिलं मामाने. इतकी छान ट्रेन आहे, आय एम टेलिंग यू. एकदा तरी एक्सपिरियन्स घ्या, म्हणजे आपला वेळ वाचतो फार वंदे भारतने शिर्डीला जायला. आणि खूप कम्फर्टेबल. लुक, दादाला बघून त्याचे एक्सप्रेशन न्यूट्रल होते, पण नंतरून त्याने एवढे जास्त मस्ती केली दादासोबत ट्रेनमध्ये. आणि आम्हाला इथे स्नॅकही अवेलेबल होता मॉर्निंगचा. इव्हनिंगला टी टाईम जेव्हा हीच ट्रेन रिटर्नही होते तेव्हाही स्नॅक अँड डिनर असतो. सो स्नॅकमध्ये आम्हाला आलेलं होतं एक छोटंसं मफिन अँड पुरी भाजी अँड उपमा. देन आम्ही चहा कॉफी वगैरे पण घेतला. इतकी कम्फर्टेबल आणि फुल AC ट्रेन आहे. सो एकदा तरी ट्राय नक्की करा. दादासोबत आम्ही इथे बुक रीड करतो आहे. आम्ही फुल ऑन ट्रेनची मज्जा घेतो आहे. खूप जास्त एन्जॉय केलं अक्षतने या ट्रेन जर्नीमध्ये. ही इतकी जास्त एन्जॉय करत होती ही वंदे भारत ट्रेन जर्नी. माझ्या मावशींचा पहिला एक्सपिरियन्स होता हा वंदे भारत ट्रेनचा. सो दे बोथ आर रिअली एन्जॉईंग इट. आणि म्हणजे इतकं कम्फर्टेबल वाटतं, आपण थकत नाही, काही नाही. दर्शन घेऊन रिटर्न ऑन सेम डे आम्ही रिटर्न येणार आहोत. सो इव्हनिंगला आहे ती ट्रेन 5:45, आय मीन 5:45ला. आम्ही इथं मामीजवळ जाऊन झोपून घेतलं, कारण की आमचं स्नॅक झालेलं होता, ब्रेकफास्ट झालेलं होता. आम्ही सकाळी लवकर उठलो होतो 6 वाजता. सो आमचं अक्षत पिल्लू झोपून गेलं होतं छान. त्याने एक छान नॅप घेतला. नाशिकवरून ही ट्रेन मोस्टली अवेलेबल असते. सो अशी काही नाही की ती फुल असते. न्यू ट्रेन स्टार्ट झालेली आहे. सो तुम्ही बुकिंग करून एकदा ही जर्नी ट्राय करा. शिर्डीला जर तुम्हाला दर्शन घ्यायला जायचं आहे तर. 11:30ला आम्ही इथे पोचलेलो आहो. आणि आम्हाला खूप मजा आली वंदे भारत ट्रेनमध्ये. खरं सांगायचं, अजिबात थकलेलो नाही आहेत आम्ही. फ्रेश आहोत. आता जाऊन मंदिरात डायरेक्ट दर्शन वगैरे करायचं. मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे. सो मोबाईल, बॅग आम्हाला सगळं पहिले लॉकरमध्ये ठेवायचं आहे. अँड देन आम्ही मंदिरात जाणार आहोत. फेसेसवरती स्माईल बघा तुम्ही, इतके जास्त खुश अँड फ्रेश आहोत आम्ही सगळे. पोहोचलो आम्ही इथे मस्तपैकी. आता चालू दर्शन घ्यायला मंदिरात. अँड वन मोर थिंग, इथून तुम्ही पोचले का 3 किलोमीटर रेल्वे स्टेशनवरनं मंदिर आहे साईबाबांचं. सो बाहेर ऑटो असतात. पर सीट 20 रुपीज सीट आहे. अँड 15 मिनिट्समध्ये तुम्ही पोचून जातात मंदिराच्या एरियामध्ये. तिथे तुम्हाला फ्रीवाले लॉकर्स वगैरे सगळं आहे अवेलेबल. तुम्ही तुमचे लगेज, बॅग, मोबाईल फोन हे सगळं ठेवू शकतात. सो म्हणजे अजिबात थकत नाही माणूस. फ्रेशली आपण सकाळी पोहोचलो, सामान वगैरे ठेवलं लॉकरमध्ये आणि डायरेक्ट आपण दर्शनाला रेडी. आम्ही इथे मोबाईल वगैरे लॉकरमध्ये ठेवलं आणि आम्ही चाललो आता दर्शन. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, सो मी रेकॉर्डिंग नाही केली. आमचं दर्शन खूप छान झालेलं होतं. साई मंदिरमध्ये ॲक्च्युली 12ला आरती असते. सो त्यांनी टेम्पल बंद केलं. आम्ही सॅटर्डेला गेलो. सो सॅटर्डे संडे ऑलरेडी गर्दी असते. सो आम्हाला दर्शन घ्यायला थोडी वेटिंग लागली. आम्ही 12ला मंदिरात पोचलो. अँड देन आम्ही 2ला आरती वगैरे घेतली, दर्शन घेतलं छान. आणि आम्ही 2:30-3ला आम्ही प्रसादालयाला डायरेक्ट आलो. प्रसादालय मंदिरापासून जवळच आहे, अगदी 700-800 मीटरमध्ये. यू कॅन वॉक. आणि तिथे रिक्षासुद्धा आहेत. इथे छान आम्ही असा प्रसाद एन्जॉय केला. इतका मोठा प्रसादालय आहे तिथे, तुम्ही बघून चक्कर हाल. जर तुम्ही गेलेले आहात ऑलरेडी तर तुम्हाला माहितीच असेल. बाकी आम्ही इथे छान प्रसाद वगैरे घेतला. ऑलरेडी इथे झाले होते आम्हाला 3-3:30. देन आमची रिटर्न ट्रेन होती 5:45ची. सो आम्ही जराशी शॉपिंग वगैरे केली प्रसादालयाच्या बाहेरच. पिल्लूची झोप झालेली होती, तो त्याने मस्ती केली. आम्ही थोडीशी शॉपिंग केली. आणि इथे आमचे वाजून गेलेले होते 4.
आणि मग आम्ही थोडंसं फ्रेशन अप झालो अँड रिटर्न आम्ही परत निघालो रिक्षाने स्टेशनला जायला. आणि आम्ही पोचलो लगेच 15 मिनिट्समध्ये लगेच पोचलो प्रसादाला. ते रेल्वे स्टेशन खूप लांब नाही आहे, विदिन 4-5 किलोमीटर्समध्ये हे सगळं आपलं होऊन जातं. आणि रिक्षा खूप जास्त अवेलेबल आहेत तिथे, तुम्हाला लगेच पर सीटमध्ये भेटून जातात. आम्ही इथे पोहोचलो आणि लुक ॲट दिस ब्युटी. वंदे भारत उभी होती सकाळी ज्याच्याने आम्ही आलो होतो आणि ते आमचं तिकीटही बुक होतं जाताना. आम्ही याच्यात लगेच बसलो. इव्हनिंगचा स्नॅक होता, पण आम्ही प्रसादालयमध्ये लेट जेवण केलं म्हणून आम्ही इव्हनिंग स्नॅक कन्सिडर नव्हता केला. तुम्ही इथे कुपन ॲड ऑन करू शकता वाईल तिकीट बुकिंग, किंवा तुम्ही नो फूडसुद्धा सिलेक्ट करू शकता. अँड इतका जास्त थकून गेला होता की हा झोपून गेला. ट्रेन रिकामीच होती, सो त्याला मी डायरेक्ट एका सीटवर झोपून दिलं होतं पिल्लूला. आणि इव्हनिंग स्नॅक आलेला होता, कारण की माझा भाऊ आणि माझ्या बहिणीचा मुलगा आदित्य ते डायरेक्ट मुंबईला जाणार होते, आम्ही नाशिकला उतरणार होतो. सो त्यांचा स्नॅक आला, पण सगळ्यांचं पोट फुल होतं तरी आम्ही टेस्टिंग केला. बटाटा वडा होता तिथे, अँड भुजिया होतं, कॅरेमल पॉपकॉर्न, चहा, कॉफी. सो हे होतं सगळं, आम्ही एन्जॉय केलं. ह्यांची झोप झाली छोट्या पिल्लूंची, मग त्यांनी मस्त कॅरेमल पॉपकॉर्न खाल्लं छान. तो इकडे तिकडे पूर्ण ट्रेनमध्ये लोकांशी गप्पा मारत होता, मस्ती करत होता फुल ऑन दादासोबत. त्याने खूप जास्त एन्जॉय केला. 9:30चा टायमिंग आहे नाशिक रोडला ड्रॉप करायचा. सो आमचं थोडंसं डिले झालं, मनमाड स्टेशनच्या आसपास स्लो झाली होती ट्रेन. सो आम्ही पोचलो 10 वाजता रात्री रेल्वे स्टेशनला नाशिक रोडला, अँड घरी आम्ही 10:30पर्यंत पोचून गेलो. अशी होती आमची सॅटर्डेची छान नाशिक टू शिर्डी वंदे भारतमध्ये ट्रेन जर्नी. इतकं छान दर्शन झालं, इतकी छान जर्नी झाली, अँड वी आर हॅपी. ॲक्च्युली आम्ही सॅटर्डेला गेलो म्हणून थोडा क्राऊड होता मंदिरात. बाकी तुम्ही वीकडेजमध्ये जाल तर तुमचं दर्शन खूप छान होईल. ट्राय टू स्टे देअर. आय मीन आदल्या दिवशी जाऊन रात्री स्टे करा आणि सकाळी काकड आरती घ्या, त्यात जास्तच सुंदर एक्सपिरियन्स येतो तुम्हाला. बाकी ट्रेनची जर्नी मी तुमच्यासोबत शेअर केली, खूप छान जर्नी होती माझी. आणि अशीच तुम्हाला माझ्या फिरायचे जर व्लॉग्स बघायचे असतील फूडचे तर मी टाकतच असते. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग गाईज.